नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातल्या निवडणुका 15 दिवसांवर आलेल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपलेली आहे. गमतीचा मुद्दा हा की अजूनही आमच्या मतदारसंघातला 50 प्रमुख कोण आहे की ज्या 50 लोकांची, मी जिथे राहतो त्या इमारतीतल्या 50 लोकांची नावं त्याच्याकडे आहेत, असा 50 प्रमुख कोण आहे याची मला अजूनही भेट झालेली नाही आहे. अर्थात मी काही नाराजीतून हे वक्तव्य करत नाही आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलही नाही आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतल्या राजकारणाबद्दल आहे. पण ज्या गोष्टी उद्योगपती इलॉन मस्क अमेरिकेत करत आहेत ते बघता त्याच गोष्टी भारतातही लवकर झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही. आणि त्या गोष्टी भारतात झाल्या तर 50 प्रमुख नावाची बोगस संकल्पना जी कदाचित गुजरातमध्ये चालते पण अन्य अनेक ठिकाणी ती चाललीच नाही, कधी कागदावरच राहिली. म्हणजे राजा नागडा आहे हे राजाला सांगायचं धारिष्ट्य कोणाला झालं नाही, तसं भाजपात 50 प्रमुख वगैरे अशा गोष्टी फक्त कागदावर असतात. हे सांगण्याचं, अमित शहांना सांगण्याचं धैर्य कदाचित भाजपातल्या कोणाला नसेल, पण ते जाणवलं म्हणून हा व्हिडिओ करत आहे. अमेरिकेतल्या निवडणुकात पैसा हा कधीच प्रश्न नसतो. आपल्याकडे एक थोडीशी काय म्हणतात दांभिक नीतिमत्ता असते की निवडणुकीत तुम्ही इतकाच खर्च करू शकता, 5 लाख रुपये खर्च करू शकता, 15 लाख रुपये खर्च करू शकता. सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीत प्रत्येक उमेदवार कोट्यावधी रुपये खर्च करतो आणि लोकांनाही त्या पैशातनं फुकट मिळालेले कपडे, फुकट मिळालेली दारू, फुकट मिळालेलं आणखीन काहीतरी हवं असतं. म्हणजे या सगळ्या पापात, या सगळ्या भ्रष्टाचारात जनताही तितकीच सहभागी असते. आम्ही पण लहानपणी नगरसेवक पदाच्या निवडणुका असायच्या तर जो उमेदवार आम्हाला स्टंप आणि बॅट घेऊन द्यायचा त्याच्या प्रचाराला आम्ही जात असू. अर्थात ते फुकटचे स्टंप घेण्याची काही वृत्ती नव्हती, पण मिळतंय फुकट तर कशाला सोडायचं असं तेव्हा स्टंप वाटायचे. आता कदाचित आणखीन काय वाटत असतील लहान मुला नाही म्हणजे. पण अमेरिकेत असं नव्हतं. अमेरिकेत प्रत्येक उमेदवार पैसे उभे करू शकतो. लोक अधिकृतपणे त्याच्यासाठी उद्योगधंदे देणग्या देऊ शकतात किंवा कोणाची प्रचार मोहीम चालवायला उद्योगधंदे पैसे खर्च करू शकतात. आता या गेल्या 4 वर्षात त्याच्यात आणखीन एक फरक पडला आहे, तो म्हणजे ज्याला मतदार नोंदणी किंवा मतदारांपर्यंत जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्नातही उद्योगपतींना पैसे खर्च करायची मुभा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. सांगायचा मुद्दा हा की या अध्यक्षीय निवडणुकीत इलॉन मस्क जे ट्विटरचे मालक आहेत त्यांनी $44 अब्ज खर्च करून ट्विटर विकत घेतलं. आणि त्यानंतर सगळेजण म्हणत होते ट्विटर डब्यात गेलं, काय महाग, म्हणजे 44 अब्जला घेतला, आता त्याचे भाव किती पडला आहे शेअरचा त्यांना हे कळलं नाही. इलॉन मस्कनी त्या ट्विटरचा वापर नेमका कशासाठी केला. आज ट्विटरवर इलॉन मस्कचे फॉलोअर्स मोदींच्या दुप्पट, नरेंद्र मोदींच्या दुप्पट, बराक ओबामांच्या 1.5पट, म्हणजे जवळजवळ 20 कोटीहून जास्त त्यांचे फॉलोअर आहेत. आणि या निवडणुकांमध्ये इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ तब्बल 3000 ट्विट केलेले आहेत. म्हणजे बघा, अमेरिकेतले सगळी माध्यम, वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, न्यूयॉर्कर, ABC, CNBC, MSNBC, फॉक्स, या सगळ्या इतका आवाका एकट्या इलॉन मस्कचा राहिलेला आहे. दुसरी गोष्ट इलॉन मस्कनी केलेली आहे ती म्हणजे अमेरिकेच्या प्रचारात एक वेगळं तंत्रज्ञान आणण्याची किमया त्यांनी केलेली आहे. भारतात ज्या गोष्टी प्रचारात झालेल्या आहेत, आणि हे मी 2009 साली निवडणुकांच्या कार्यालयात काम केलं होतं, 14 सालीही मी निवडणुकांच्या कार्यालयात काम केलं होतं, 19 सालीही मी वावर होता. आणि त्यामुळे त्याच्यात झालेला बदल, आता मी थोडंसं मागे हटलो आहे कारण तो जो बदल झाला आहे तो डोळ्यांना जाणवतो आहे. कारण पूर्वी भारतात राजकीय पक्षांची, काँग्रेस असो, भाजप असो, सेना असो, कोणी असो, यांची प्रचार यंत्रणा ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची असायची. आता सगळ्या पक्षांमध्ये भाडोत्री प्रचार यंत्रणा काम करते. भाडोत्री म्हणजे काय, कार्यकर्ते अजूनही आहेत पण निवडणुकांच्या पूर्वी सर्वेक्षण करायची, कोणत्या मतदारसंघात कोणाची हवा, कोणते मुद्दे चालणार, कोणत्या जातीच्या लोकांची संख्या किती आहे, समोरच्यांचा उमेदवार कोणत्या जातीचा तर मग आपला कोणत्या जातीचा द्यायचा, पाडायचा असेल तर कोणाला उभं करायचं,
याचे शास्त्रोक्त सर्वेक्षणं केली जातात. ती सगळी व्यावसायिक लोकांकडनं केली जातात. त्याच्यातनं आता प्रशांत किशोर आणि त्याच्यासारख्या अनेक पॅक म्हणजे आपल्याला पत्त्याचा पॅक माहिती आहे, पत्त्याचा कॅट माहिती आहे. पॅक म्हणजे पॉलिटिकल ॲक्शन कमिटी अशा नावांनी, हे सगळं अमेरिकेतनं या लोकांनी उचललेलं आहे. त्याच्यात भारताच्या स्वादानुसार मसाले वेगवेगळे बदलले असतील, पण या संकल्पना बऱ्याचशा अमेरिकेत तयार होतात आणि भारतात त्या येतात. मग निवडणुकांसाठी लागणारी सॉफ्टवेअर म्हणजे जो डेटा क्रंचिंग करून त्यावेळेला राजकीय पक्ष वेगवेगळ्या बँकांकडनं 1 रुपयाला 1 मोबाईल वगैरे विकत घ्यायचे, 1 मोबाईल नंबर, आणि मग त्यांना मास मेसेजिंग केलं जायचं. तेव्हाचं तंत्रज्ञान होतं. आता वेगवेगळा डेटा उपलब्ध असतो, त्याचं पृथक्करण करून कोणती लोक कोणाला मतदान करणार, कोणाला मतदान करू शकतात, या सगळ्याचं शास्त्रोक्त विश्लेषण हे व्यावसायिक एजन्सीजकडनं केलं जातं. उमेदवार कोणाला करायचं, कोणाचं तिकीट कापायचं, कोणाचं ठेवायचं, हे सगळं व्यावसायिक एजन्सीजकडनं केलं जातं. त्याच्यानंतर निवडणुकांमध्ये कॉल सेंटर वगैरे हल्ली चालवलं जातं, की पक्षाच्या कार्यालयातनं एक कॉल सेंटरसारखे लोक कर्मचारी तिथे असतात. ते प्रत्येक मतदारसंघात उमेदवाराला फोन करतात, प्रचार साहित्य मिळालं का, मेसेज पोचले का, त्याच्यामध्ये सुसूत्रता आहे की नाही, वेगवेगळे राजकीय नेते, राष्ट्रीय नेते, राज्याचे नेते येणार, त्यांचं नियोजन, त्यांची विमानं, हेलिकॉप्टर, गाड्या, सभेचं स्टेज, या सगळ्याचं, आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रोफेशनल लोक, व्यावसायिक लोक करतात. कार्यकर्त्यांनी ठरवलं तर या गोष्टी करू शकतात. त्याच्या देखरेखीसाठी पक्षाचे नेते आणि वरिष्ठ कार्यकर्ते असतात, पण याचं व्यवस्थापन पूर्णतः प्रोफेशनली केलं जातं. लोकांना मतदानाला बाहेर काढण्याचं काम आपल्याकडे तथाकथित पन्ना प्रमुख करतात. प्रत्यक्षात ते पन्ना प्रमुख नसतात, आणि भाजपात निदान पन्ना प्रमुख वगैरे यंत्रणा तरी आहे, बाकीच्या पक्षात ती यंत्रणाही नाही आहे. तिथे ते स्थानिक नगरसेवक त्यांच्या हितसंबंधांनुसार आमदार ती व्यवस्था करत असतात. पदवीधर मतदारसंघात वगैरे एकेका मतदाराला बाहेर काढण्याचे प्रयत्न होतात, तसे नॉर्मल निवडणुकीत होत नाही. तर अमेरिकेत काय चालतं लक्षात घ्या, कारण त्याच्यावरनं आपल्याला अमेरिकेतल्या या निवडणुका किती अवघड आहेत ते कळेल. अमेरिकेत साधारणतः जसं म्हटलं की आपल्याकडे कसं निवडणूक आयोग रजिस्ट्रेशनची सगळी प्रक्रिया पार पडतो, अमेरिकेत निवडणूक आयोगच नाही आहे. राजकीय पक्ष त्यांची नोंदणी मोहीम, पक्षांची नोंदणी नाही, मतदारांची नोंदणी पार पडतात. आणि मग त्यांचे कार्यकर्ते पूर्वी घराघरात जायचे, लोकांना सांगायचे तर तुम्ही निवडणुकींना रजिस्टर करा, तुमचं नाव मतदारसंघात आलं आहे की नाही, त्याच्यासाठी तुमचं ओळखपत्र वगैरे सगळं घेऊन ही प्रक्रिया पाडली होती. आता कालानुपरत्वे असं झालं आहे की कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्ष पूर्णतः भाडोत्री यंत्रणेवर या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे पैसे दिले जातात, लोक कार्यकर्ते, त्या पैसे त्यांना पगार दिले जातात, त्या पगारी कार्यकर्ते किंवा पगारी स्वयंसेवक घरोघरी जातात, लोकांना मतदानाचं रजिस्ट्रेशन करून घेतात. तिथे एका रजिस्ट्रेशन एक घरावर टकटक केल्याने न्यूयॉर्क टाइम्समध्ये झालं आहे, मी काही माझ्या मनचं सांगत नाही आहे, $2 ते मिळवतात एका घराला नॉक करायचे, किंवा तासाचे $20 $25 एवढा पैसा, म्हणजे 1600 रुपये 1700 रुपये भरपूर पैसे आहेत ना, ते मिळतात त्यांना. मग हे करून झाल्यावर त्यांचा कल असतो की ज्यांनी अशा प्रकारची नोंदणी केलेली नाही आहे, जे म्हणतात मी इंडिपेंडंट आहे, की मी ठरवणार कोणाला मतदान करायचं, ते जास्तीत जास्त लोक आपल्या बाजूला वळले तर आपला विजय होऊ शकेल, आपले अध्यक्षपदाचे उमेदवार जिंकू शकेल. हे अमेरिकेतली साधारणतः मांडणी असते, आणि त्याच्यासाठी कमला हॅरिस यांनी प्रचंड यंत्रणा कामाला लावलेली आहे. आता डोनाल्ड ट्रम्पच्या मागे इलॉन मस्क उभे राहिलेले, जे ट्विटरचे मालक आहे. आणि फक्त ट्विटर नाही, इलॉन मस्क हा कलंदर माणूस आहे. त्यांनी ज्याला हात लावू तिथून सोनं काढू किंवा लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशा गोष्टी केलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी काही खूप फायद्यात गेलेल्या नाही, पण जग बदलून टाकण्याचं संकल्प त्यांनी, म्हणजे ऑटोमोबिलमध्ये टेस्लाचे मालक ते आहेत. नासापेक्षा चांगली किफायतशीर दरात रॉकेट अंतरिक्षात सोडण्यासाठी स्पेसएक्स त्यांची आहे. स्वस्तात आणि जगभरात कुठेही इंटरनेट देण्यासाठी स्टारलिंक त्यांनी काढलेली आहे. आता तर आपल्या मेंदूलाही एक प्रोसेसर जोडण्यासाठी न्यूरालिंक म्हणून कंपनी आहे. एक सायबर स्ट्रक म्हणून एक आणखीन त्यांची गाडी आलेली. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात काहीतरी हादरवून टाकणाऱ्या गोष्टी ते करतात. ट्विटर त्यांनीच विकत घेतलेलं आहे. आणि या निवडणुकीत त्यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या प्रचारासाठी 100 कोटी रुपये खर्च केले. आतापर्यंत काय व्हायचं, हे उद्योगपती राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला देणगी देतात, अर्थात त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी सरकार जर आलं तर काहीतरी मिळतं, कुठले तरी ठेके मिळतात, कुठले तरी त्यांना पदं मिळतात, काहीतरी त्यांची धोरणं राबवली जातात. पण इलॉन मस्कने असं केलं आहे की मी राजकीय पक्षाला पैसे न देता
तुम्हाला निवडून आणण्यासाठी मी माझी पॅरलल यंत्रणा राबवणार. म्हणून म्हटलं हे भारतात झालं तर काय होऊ शकेल, या कल्पनेनीच माझ्या अंगावर शहारा आला. आणि हे जर अमेरिकेत होत असेल तर ते भारतात 100% पुढच्या 10 वर्षात होणार. आणि मग 50 प्रमुखाची गरजच लागणार नाही. कारण ज्या उद्योगाला राजकीय पक्षाला पैसे द्यायचे, तो अशीच यंत्रणा राजकीय पक्षासाठी स्वतःची यंत्रणा अधिक कार्यक्षमपणे राबवून. कारण काय होतं, पक्ष जेव्हा यंत्रणा राबवतो तेव्हा बरेचदा त्यातले 20% 30% पैसे ते यंत्रणा राबवणाऱ्या नेत्याच्या खिशात जातात. आणि मग जे गोंधळ निवडणुकात होतात की प्रचारासाठी आलेले पैसे दुसरीकडेच वळले, या गोष्टी होतात. इलॉन मस्कचं वेगळंच, म्हणजे हा भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही. इलॉन मस्कचं फिलॉसॉफी अशी आहे की तुम्ही इंडिपेंडंट वोटर्सना टार्गेट करण्याच्याऐवजी ज्या लोकांनी आलटून पालटून मतदान केल्याचा इतिहास आहे, अमेरिकेत ही सगळी माहिती पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे, तर ते तुम्ही शोधा आणि त्यांना तुम्ही टार्गेट करा. आणि त्यांना टार्गेट करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे, म्हणजे लॉटरी काढल्यासारखं बंपर धमाका, की जे कोणी या जी स्विंग स्टेट्स आहेत जिथे अटीतटीची लढत आहे आणि जिथल्या निकालांवर अमेरिकेचे अध्यक्षपद अवलंबून आहे, अशी आत्ता या निवडणुकीत 7 राज्य आहेत. आणि या 7 राज्यात 93 इलेक्ट्रोल वोट्स किंवा जागा आहेत. ती 93 वोट्स ठरवणार आहेत कोण अमेरिकेचा अध्यक्ष होणार आहे. त्यातले जास्तीत जास्त मतं ज्याला मिळतील तो जिंकणार आहे. तर इथे डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूने अधिकाधिक मतदान व्हावं यासाठी इलॉन मस्कनी लक्ष्मी दर्शन योजना लागू केलेली आहे. लाडकी लक्ष्मी, लाडकी बहीण आहे, डायरेक्ट लक्ष्मी दर्शन. मी असं ऐकलं की त्यांनी रोज, म्हणजे जे रजिस्ट्रेशन करतील त्यांची सोडत काढून 5 जणांना $1 लाख आणि त्यामुळे लोक ही खटाखट नोंदणी करतात की $1 लाख मिळालं तर कोणाला नको. नंतर त्यांनी या कार्यकर्त्यांना कामाला लावून आणि त्याच्यात त्यांनी 3 टीम बदलल्या की रिझल्ट नाही आहेत, फायर, नवीन टीम नेमली. आणि त्याच्यातनं त्यांनी या स्विंग स्टेट्समध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूने एक हवा तयार केलेली आहे. आत्तापर्यंत रिपब्लिकन पक्षाचं असं धोरण असायचं की आमचा विश्वास नाही की निवडणुकांपूर्वी मतदान करायचं, मतदानाच्या दिवशी मतदान करायचं, किंवा पोस्टाने मतदान हे मर्दाची औलाद नसतात वगैरे. अर्थात ते ही भाषा तिकडे वापरत नाही, तिकडे जशी वापरतात तशी. पण रिपब्लिकन पक्षाचं म्हणणं होतं की त्या दिवशी मतदान करायचं. आता इलॉन मस्कनी डोनाल्ड तात्या ट्रम्पना सांगितलं की तुम्ही हे संधी घालवताय, तुम्ही आवाहन करा की मतदान करणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी आधी जाऊन मतदान करा. काही ठिकाणी त्या मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत जायला गाड्यांची व्यवस्था पण इलॉन मस्कनी केलेली आहे. आणि उद्याचे निकाल, आता उद्याच्या निवडणुका झाल्यावर निकाल काय लागतील अजून मी म्हणलं की खूप चुरशीची लढाई आहे, सांगता येत नाही. पण जर या गोष्टींनी काम केलं तर डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचंड विजय होऊ शकतो. म्हणजे असा थोडक्यात नाही, मोठा विजय होऊ शकतो. पण अजून म्हटलं ना की हे पहिल्यांदाच अमेरिकेच्या निवडणुकात झालं आहे, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट कसा होईल सांगता येत नाही. पण हे तंत्र इलॉन मस्कने अमेरिकेच्या राजकारणात आणलेलं आहे. जर ते यशस्वी झालं तर त्याची कॉपी अन्य लोकशाही देशातल्या निवडणुकांतही होईल. एका याने इलॉन मस्कचं असं मानणं आहे की प्रत्येक क्षेत्रात एफिशियन्सी आली पाहिजे. म्हणजे उद्योगांना जर राजकीय पक्षांना पैसे द्यायचे तर आपला पैसा योग्य रीतीने वापरला गेला आहे. आणि ज्या गोष्टीसाठी आपण पैसा दिला आहे, म्हणजे मला भाजप निवडून यायला पैसा दिला आहे, काँग्रेस निवडून यायला पैसा दिला आहे, उबाठा सेना निवडून यायला पैसा दिला आहे, तर तो पैसा कोणाच्या घरात मजले चढवायला जाता कामा नये. तो पैसा निवडणुकीत वापरला गेला पाहिजे असा कटाक्ष इलॉन मस्कचा आहे. आणि त्यामुळे इलॉन मस्क आता स्वतःच्याच पद्धतीने, म्हणजे त्यांनी सुपर पॅक पॉलिटिकल ॲक्शन कमिटी स्वतःच पैसे बनवून त्यांनी हे केलेलं आहे. आणि त्यामुळे एका यांनी हा एक खूप अभिनव असा विचार आहे, पण दुसरीकडे तो थोडासा हादरवणारा विचार आहे. कारण याला जर यश मिळालं तर राजकीय क्षेत्रातला उद्योगधंद्यांचा हस्तक्षेप जो कायम असतो, म्हणजे हे मान्य करायला पाहिजे. शेवटी जो तळे राखी तो पाणी चाकी ही म्हण आहे. जो म्हणजे काय म्हणतात बॅक पायपर, ते इंग्लिशमध्ये म्हण आहे की जो बॅक पायपरवाल्याला पैसा देतो तो बॅक पायपरची ट्यून काय आहे ते ठरवणार. पण इतक्या उघडपणे, इतक्या प्रच्छन्नपणे जर अमेरिकेत ही गोष्ट झाली तर मग त्याचे परिणाम काय होतील याची मला चिंता आहे. की आज इलॉन मस्क ही गोष्ट अमेरिकेत करतोय, उद्या त्यांनी भारतातही केली की माझं मोदी सरकारशी काहीतरी वैमनस्य आहे, तर मी भारतात अशा प्रकारे पैसे वाटप करायला गेलो, ट्विटरचा वापर असा केला तर काय होऊ शकेल, ही कल्पना पण हादरवणारी आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला हे अवगत करावं. याबाबत न्यूयॉर्क टाइम्समध्ये लेख आलेला आहे, गार्डियनमध्ये आलेला आहे. त्याच्यात फुल मसाला आणि 4 वेळा शिजवलेलं तेल वापरून लोकसत्ता पण त्याच्यावर अग्रलेख खरडेल
अर्थात ट्रम्प विजयी झाला तर, आणि तो तुम्ही वाचाल म्हणून मी म्हटलं आधीच तुम्हाला सांगावं अमेरिकेत काय होतंय ते. जे होतंय ते अतिशय महत्त्वाचं आहे, पण राजकीय पक्षांच्या मध्ये उद्योजक उतरणं आणि स्वतः त्यांनी मंत्रिपदाची अपेक्षा करणं आणि तसं जर हे चालू आहे, ह्याच्यातनं जगाच्या राजकारणात एक मोठं वळण, एक मोठा टप्पा आलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.